आईला आज आगले सरकते काहीतरी करूश वाटते. काय करू चला काहीतरी करू. काय करू या. या. काय पुढे काय करू काय कळानाच. अहो भाऊजी काय करू राहिलं तुम्ही असं? वहिनी माझा अंगाला लय सरकते मला आहे ना काहीतरी करूश वाटते. जर तुमचं एवढं चांग सळसळ करत असेल ना ती पाण्याची टाकी आहे त्याच्यावरून मारा उडी. म्हणजे कसं की तुमचं हे सळसळ करणार अंग आहे ना सळसळ करणार नाही. असं म्हणतोय लगेच जातो. या आता कस या दूर तर गेले लांब. आता हे बघू अरे, दिशा मारी. करणे अरे काय करतोय? ए छोटा हत्ती माझा अंगाज लय सहस करते आणि मला असं काहीतरी करूशी वाटते. सासळ करतोय. हा. एक काम कर, शर्ट काढून जा टाक बरं, म्हणजे सासळ व्हायचं नाही. ए छोटा हत्ती यार तसलं नाही. आता रक्त सहसळ केल्यावर कसं अंग सहसळ करत तसं करतंय माझा आज. मला आहे ना असं काहीतरी करूशी वाटते रे. अरे मग तुला काय करायचंय ना तिकडे लांब जाऊन कर ना. इथं वाड्यामध्ये तू दगडी मारतोय. हा अरे लोकांच्या मोटरी आहेत तिथं, लोक कपडे धुवायला येतात, गाड्या धुवायला येतात, पलीकडनं रस्ता आहे, एखाद्याला लागला दगड मग काय करायचं? हा तो एवढं अंग सळसळ करते ना. हा. पळ तिकडं तळ्यात जाऊन उडी मार, जा चल. काय म्हणतो आणि मग तळ्यात उडी मारू होय? हा हे बघ आता जातो ना उडी मारतो. आणि मग इथं कशाला आमच्या डोक्याला ताप देत बसलाय? जायचं तिकडं. गेलो पण होय, लय सळसळ करते रावी. म्हटलं अरे काय खंबळ्यावर कशाला चढायला? काय खंबळा बिंबळा पाडायचा प्लॅन आहे काय तुझा? ए बड्या आज आहे ना माझा रक्त लय सळसळ करते. मला आहे ना काय होतं चढू वाटते. चढू हा. ए काही खंबळा बिंबळा पडला ना तर माझं मीटरचं कनेक्शन याच्यावरून घोटाळा बिटाळा करशील काय? अरे काय नाही होत त्या मीटरच्या कनेक्शनला. फक्त मला चढू वाटते खांबा आता. तुझं रक्त सळसळ करायला ना. हा मला फक्त चढू वाटते. तुला लय चढू वाटायला ना कशावर तरी. हा जा ना मग तिकडे डोंगरावर जाऊन चढ. डोंगरावर जाऊन चढू काय? हो. हे बघा आता 100च्या पिढी जाऊन डोंगर चढतो. हा. या, या जायला. किती- जातो. वहिनी हा? तुम्ही होय. बोला की भाऊजी. काय सांगायचे तुम्हाला, लय वाईट झालं बघा. काय वाईट झालं? आपला करण गेला ना आपल्याला सोडून. काय बोलता? हा ना, हे काय त्याचीच तयारी चालू आहे, सगळी लाकडं सरपण आणि ती. अहो लय वाईट झालं हो. हा ना. असं कसं अचानक झालं? सकाळी तर चांगले होते की ते. नाही ती आज कसं झालं त्याचं कारण नाही कळालं अजून, पण सरपंच चौकशी करतात, लवकरच सोक्ष मोक्ष लागन त्याचा. येऊ का? हम्म. बाई 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 आता काय माझं खरं नाही. सकाळी मी म्हणलं होतं त्यांना की पाण्याच्या टाकीवरून उडी मारा म्हणून. त्यांनी खरंच तर मारली नसेल ना उडी. बाई आता कसं होणार माझं? सगळं तर माझ्या चांगलं टीन. काय करू कसं करू आता? बंडू बंडू कुठे निघाला रे? काय नाही गावातून जाऊन येतो जरा तात्या. का रे, तुला काय कळलं का? नाही काय झाले? आपला करण गेला ना. करण गेला? हा. काय ना राव सकाळी तर चांगला होता ना. असं कसं काय अचानक गेला करण? काय माहिती काय झालं बाबा, तिकडे डोंगराच्या कडेला गावला तो. डोंगराच्या कडेला तिकडे. हा. लय वाईट झालं बाबा हे. हे काय त्याचीच तयारी चालू आहे आता. गाडग एवढं मोठं गाडग. हा ना, आपलं त्याचं मन किती मोठं होतं करणचं, त्यासाठी मोठंच गाडग घेतलं. बरं झालं मोठंच घेतलंय गाडग. बरं या तुम्ही लवकर, तिथं तयारी करायची आपल्याला पुढची. बरं बरं येतो येतो. या लवकर तुम्ही. हा हा, हा. हा. हाय लावराव त्या करणे माझं बोलणं एवढं मनावर घेतलं वय. लय अवघड झाले बाबा. काय करावं? घरी जातो कडे. आई लावराव लय मोठा गोळ झालाय गड्या आज. एक काम करतो घरातच लपून बसतो म्हणजे कोणाला कळणारच नाही. अरे कोण लपून बसलाय माझ्या घरात? ए कोण आहे? उठाय. ए अरे काऊतोयच होय. अगं उठ उठ इकडे इकडे. ए काऊ काय झालं तुला असं लपून बसायला? अहो ते कोण काय बोललं बिललं का तुला? मग काय झालंय? अहो ते माझ्याकडून लय मोठी चुकी झाली. काऊ माझ्याकडून आज एक लय मोठी चुकी झाली आहे. का हो? काय झालं?
नाही तू सांग आधी लेडीज फर्स्ट. बर सांगते मी. सांग सांग. अहो रस्त्याने चालले होते मी, तो करणे भेटला मला आणि तो म्हंटल माझं लय अंग सळसळतय. मग मी त्याला म्हंटल जा त्या नदीच्या टाकीवरून उडी मार. मला असं वाटतं की खरंच त्याने मारली बिरली की काय. काऊ मला बी करण्या भेटला होता सकाळी. त्या आपल्या खांद्यावर चढायला लागला होता. ते म्हणला आहे ना आज मला लय चढ वाटतंय. मग मी त्याला फॉर्म मध्ये म्हणलं तुला चढच वाटायला लागले ना लय तर जा तिकडे डोंगरावर जाऊन चढ तिकडं. मग तिकडे डोंगरामध्ये त्याला बिबट्याने खाल्लं का काय झालं मलाच कळाना गेलंय. अयो म्हणजे एवढं सगळं झालं. अहो मग ह्याच्यामध्ये तर आपण दोघच गुतणार. हो ना म्हणजे दोघापैकी एक जणाची कुणाची तरी गोष्ट खरी आहे. हा तेच की. मग एक काऊ आपण काय करू हा. चल घरातच लपून बसू कुणाला कळणारच नाही. अहो घरात लपून काय होणार आहे, आज ना उद्या लोकांना सगळं खरं कळणारच आहे. अगं या अंगलटी इन मॅटर. एक काम करू आपण, आपण आहे ना सरपंचांना भेटू. सरपंचाला सांगायचं म्हणतीस का? हा पण त्यांना सांगू, विनंती करू जरा त्यांना म्हणू झाली आमच्याकडून चूक. बर इथून पुढे होणार नाही म्हणायचं अशी चूक आमच्याकडून. हा बरं सरपंचाला इनवणी करू. हा चालायचं का? चल चल लवकर हा, चल चला. बाई, थांब. चला लवकर. चल बाई चल लवकर. ओ नाना हो काय लाकडं बिकडं घेऊन काय बेत बीत आहे काय आज? अरे तो करण्या ना गेला ना करण्या बाबा. कुठे गेला मला काय बोलला नाही काय नाही अचानक गेला काय? अरे गेला म्हणजे मेला. मेला? हा आज कस काय मेला हो? अहो, सकाळी तर भेटला होता मला एकदम धडधाकट वाड्यापाशी भेटला होता. हा तू बरोबर आहे सकाळी भेटला. आता माणसाचं कसं माहितीये का, पाण्याचा बुडबुड आहे कधी फुटन सांगता येत नाही. हा तिच्या आईला. हा आपण कस काय मेला होतो? तळ्यात पडलं चिखलात रवलं असन. तळ्यात? हा आपण त्याला तर पावता येत होतं ना चांगलं. अरे चिखलात रवलं ते किती पाहुणार असलं त्याला काय. हिला. चालतंय नाना जाओ तुम्ही आलोच मी. हा लागा तयारीला. हा हिला बरं याचा बुडबुडा नेमका तळ्यातच जाऊन फुटला. आता पक्का गुतलो मी. आता नसतोय सुटत. करण वाटलं नव्हतं तो असा मरण. झाली का सगळी तयारी? आले उरकत. उरकत आलंय का? हा ना. बर सरपंच बोला. हा मला तुम्हाला एक बोलायचं होतं. ए ए तू बोल की. प्रत्येक वेळेस मीच बोलायचं का? हा ग कसं आहे बाई माणसानं बोललं ना माणूस ऐकत आहे त्याच्यामुळे तू सांग ना. बरं असं. मी काय म्हणते, ते करणचं झालं काय नेमकं? कळण. ऐका ना, मी त्याला म्हंटल होतं की पाण्याच्या टाकीवरून उडी मार म्हणून, तसं तर काही केलं नाही ना त्यांनी. आता ते पोस्टमार्टम मध्येच कळण काय केलंय ते. करण तिकडं डोंगराकडे गेला होता तिकडं काही घडलं नाही ना असं काय म्हणजे त्याला बिबटेन खाल्लं बिल्लं नाही ना काय? आता ते डॉक्टरच्या पोस्टमार्टम मध्ये कळण काय आहे ते. अवघडच झालं. तळ्यात कशाला गेलत का मध्ये चिखलात. काय माहिती नेमकं काय झालं. आईला कारण मेलाय खरा पण इथं अजून कोणी राडा ना कसं. मला वाटतं मी सुरुवात करतो रडायला म्हणजे यांना वाटत करण्यावर लय जीव होता याचा. काय झाले? सरपंच आपलं सरपंचाला शांत केलंय हळू घ्या. कसं हळू घ्यायचं. एवढा माझा जीवाचा जीवलग मित्र होता तो. कधी घास नाही सोडून खाल्ला मला. गावात माझ्या नंतर हाफचड्डी घालणारा एकच माणूस होता. घ्या शांत घ्या शांत कसं शांत घ्यायचं. आता पुढची तयारी करायला लागेल शांत घ्या जरा. मी काय बोलतो, कस काय झालं असं.
कुठे गेलत का? सरपंच आलं गावातून 4 वडापाव खाऊन. कर्रे ब्याला इकडं 4 वडापाव काय खातो? ए हत्ती अरे मी कांद्याचे. करण्या तू येत जिवंत आहे की हाय की? हा की आणि मग काय त्याला काय व्हायला पाहिजे होता का? अरे मग तुम्ही इकडं कुणाच्या माहितीची तयारी करीत होतात? नाही नाही म्हणजे तो मेला पाहिजे होता का? नाही असं कसं हा? नाही कोणी काय काय सांगितलं त्याला? अरे त्यांनी ना सकाळी येऊन सगळं सांगितलं मला, कोण कोण त्याला काय काय म्हणलं. मग मी काय म्हणलं माहितीये का, त्याला पैसे दिले, म्हणलं जा मस्त पैकी वडापाव खाऊन ये, यांच्याकडे बघतो मी काय करायचं ते. आणि मग यांना आहे ना सर्जेरावला यांना आहे ना प्लॅन मध्ये सहभागी करून घेतलं मी, कळलं का? प्लॅन होता होय तुमचा हे? हा आमच्या चौघांचा प्लॅन होता, सरपंचचा आणि आमचा. तशी मला काळजी लागली होती बर का करण्याची, मी जाऊन बघणार होतो, पण आता काय झालंच नाही म्हणल्यावर. नाही काय नाही कमी जास्त झालं असतं तर हा? करण्याला मी बी जास्त लय सांभाळतो ना. हा, हा. नाही कळलं ना ते. अरे नाही तुम्हाला चांगले सल्ला देता येत ना, तर वाईट तरी सल्ले देऊ नका ना. हा मग चालतंय, चालायचं का भांड्या? आहे सगळं व्यवस्थित, काय काळजी नका करू. काय बरं. करण चल चहा प्यायला. बोल ना तू बोल ना. तू हा, बोलू हा. तो का अजिबात? फालतू संदेश देतो मला. आओ भाऊजी तुम्हाला माझ्या हातचा काळा रस्सा आवडतो ना? चला नको नको नको, काय टाकून मारलं मला. नाही नाही मी येणार नाही आता. अजिबात येणार नाही, काय यायची कारण आहे ना करण्या? तुमचं अजिबात पुढे नको. खरंच चुकलंच आमचं.